जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खरं तर माझ्यासारखा चळवळीतला माणूस साहित्यिकासमोर काय बोलावं असा प्रश्न पडतो आम्हाला. कारण आम्हाला भाषण ठोकायची सवय, लोकांना जागा करायचं, लोकांना झोपेतून उठवायचं. आणि आता अनेकांच्या खुर्च्याला जे गम लागले आहेत, जे चिकटले आहेत, त्यांना उठवायचं काम आम्ही करत असतो. परंतु आज इथे येण्याचं खूप आनंदाचा क्षण आहे. माझे मित्र आणि सहकारी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. महेश लातूरकर, आता सगळ्यांनी सांगितलं की त्यांचं आडनाव कावळे पाटील आहे, परंतु लातूर जे ते अभिमान बाळगतात आणि ते नाव लावून या शहरामध्ये वावरतात. मला अभिमान वाटतो की माझा सहकारी जे माझ्या खांद्याला खांदा जोडून अनेक वर्ष मराठीसाठी कार्य करतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही जायचं असेल तर ते या परिस्थितीमध्ये देखील माझ्या सोबत असतात. एकदा महेश लातूरकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. साहित्यिक, लेखक, कवी, कवयित्री हा समाजाचा गाभा आहे. परंतु या समाजाने या लोकणीच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला दिल्या असताना वाचक मात्र वाढणं गरजेचं आहे. महेश लातूरकर सरांची पहिली कादंबरी आली होती, म्हणजे इतकं रहस्य त्या कादंबरीमध्ये होतं सर. मी तर तेव्हापासून विचार करतो की आपल्याकडे जर खरंच पैसा असता खूप तर आपण त्याच्यावर एखादा सिनेमा केला असता. परंतु नक्कीच आपण भविष्यामध्ये असा विचार करू की त्यावर एक भव्य दिव्य असा सिनेमा होईल. शापित सौंदर्य म्हणून सरांचं एक पुस्तक होतं, कादंबरी होती. इतकं उत्कृष्ट पुस्तक, इतकं उत्कृष्ट लिखाण, म्हणजे आपण एक दिवस जर एक पान वाचलं तर दुसऱ्या दिवशीची वाट न पाहता ते आताच वाचून घ्यावं की काय, असं त्यांचं लिखाण होतं सर. आणि इतकी चांगली सुंदर मांडणी, इतकं चांगलं लिखाण महेश लातूरकरांच्या माध्यमातून. आता सरांनी उल्लेख केला की एक चाळीमध्ये राहणारा सर, इतिहास घडवणारा मराठी समाज, इतिहास घडवणारा हा मराठी माणूस या अशा ठिकाणावरूनच मोठा होतो. सरांची या अगोदर कादंबरी लिहिली. मी नेहमी सरांना म्हणायचो की सर आपण दुसरं पुस्तक आपलं कधी प्रदर्शित करूया. आणि आज आणलेलं भेट त्यांचं सर्वांसमोर आपण प्रकाशन करणार आहोत. खरंच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण आणखी या साहित्यासाठी, मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी काम करावं. आपण स्वतः एक शिक्षक आहात. आपली परिस्थिती काय आहे, आपण अपंग आहोत का या विचार न करता आपण जे समाजाला देत आहे हे बघून आम्हाला ऊर भरून येतं. म्हणजे तुमच्याकडे बघून आम्हाला हत्तीचं बळ येतं सर. आज समाज आपल्याला झोपलेला असताना, घरामध्ये फक्त टीव्ही आणि मोबाईल मध्ये गुंतलेला असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. आपण काय करू शकतो? आपण लढाई करू शकत नाही सर, आपण तलवारी काढू शकत नाही. तर आपल्या हातामध्ये जो पेन आहे, या पेनाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देणं लागतो. हे आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते फार मोठं आहे. महाराष्ट्राला संतांचा वारसा आहे, महाराष्ट्राला महापुरुषांचा वारसा आहे आणि महाराष्ट्र सगळ्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. आपण दिल्ली क्षेत्रात तर राखीत म्हणतो असा आपला महाराष्ट्र साहित्यामध्ये कमी नाहीये. आणि महेश लातूरकर सारखे लेखक या समाजामध्ये आपण घडतोय. परंतु लातूरकर सरांना मराठी समाजाचा पाठिंबा असला पाहिजे. त्यांनी पुस्तक आज प्रकाशन केलंय, परंतु ते वाचक घडवणं, ते पुस्तक समाजापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मी माझ्या सहकार्यांना, इथे बसलेल्या सगळ्या मराठी बांधवांना विनंती करतो की आपण हे पुस्तक स्वतः वाचालच, परंतु याचा प्रचार करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या माणसाला मोठं करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या माणसाकडून खरेदी करणं, जनसामान्य जीवनामध्ये आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण खरेदी आपल्या माणसाकडून केल्या पाहिजे. तसंच आपले लेखक, कवी, कवयित्री आणि आपले सिनेमाकार, नाटककार यांना देखील पाठबळ देणं, पाठिंबा देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण बॉलिवूड म्हणतो, पण मराठी सिनेमा पाहणं, फक्त मराठी सिनेमा जर आपण पाहायला लागलो तर मराठी सिनेसृष्टी मोठी होईल. तसं आपण जर अशा लेखकांची पुस्तक वाचून जर प्रचार करत राहिलो तर असे साहित्यिक वेळोवेळी घडत राहतील. आणि आवर्जून आजच्या या माध्यमातून सांगतो, आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवा. अन्यथा लातूरकर सरांसारखे किंवा आमच्यासारखे बोलत बसतील, येत बसतील, परंतु हे वाचक घडणार नाही. आणि वाचक कोण असतात तर हे वाचक मराठी माध्यमातून घडलेले असतात. म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकवा एवढी विनंती करतो. पुढील सगळ्या आयुष्यासाठी आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आणि मराठीमय महाराष्ट्र टिकावं यासाठी सगळ्या मराठी माणसांनी प्रयत्न करावा एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय महाराष्ट्र.